एका रकमेची 4 वर्षाची रास पहा 7,000 रुपये आहे व 3 वर्षाची रास 6,500 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती असा संबंध जर विचारला, बाबू वर्ष लिहून घ्यायचं, त्याचबरोबर इथे लिहून घ्यायची रास. वर्ष खाली वर्ष टाकलं, 4 वर्षाची रास होती 7,000, त्याचबरोबर 3 वर्षाची रास होती 6,500. असा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस वर्षातील फरक काढून घ्यायचा, तो म्हणजे 1 वर्ष, आणि राशीतील फरक काढून घ्यायचा, तो म्हणजे असणार आहे तुमचा 500. आता हा फरक जो आहे, मग विचारला का एका वर्षाचं व्याज 500 आलं, तर 4 वर्ष घेऊन टाक. 4 वर्षाचं व्याज किती, तिरपा गुणाकार 5 चुक 20, म्हणजे 2,000 रुपये हा झाला व्याज. किती वर्षाचा, 4 वर्षाचा. पण रास किती होती 4 वर्षाची, 7,000. म्हणूनच याच्यातून काय करून घ्यायचं, 7,000 याच्यातला काढून घ्यायचा फरक, तो असणार आहे म्हणजेच रक्कम. बाबू 2 आणि याच्यातला फरक असणार आहे 5,000. ती रक्कम म्हणजे 5,000 असणार आहे. समजलं? दुसऱ्याच उत्तर काय करा, कमेंट्स करून सांगा, आणि आवडलं नक्की फॉलो करा. जय हिंद, जय भारत.